नमस्कार सुगरण फॅमिली. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी चिकन रशियन कटलेट्स. चिकन, भाज्या आणि व्हाईट सॉसचं परफेक्ट कॉम्बिनेशन. बघताच तोंडाला पाणी सुटलंय ना? चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलंय. त्याला मी आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून मॅरिनेट करून 10 मिनिटसाठी रेस्ट करून द्यायचे. इथे आपण चिकन थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये मी असं परतून घेते. चांगलं असं व्हाईट दिसेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचंय मीडियम फ्लेमवरतीच. हे थोडं व्हाईट झालंय. आता याच्यात मी गरम पाणी ओतून घेणार आहे. गरम पाणी ओतून आपल्याला ह्याला मोठ्या आचेवरती 10 मिनिटं तरी बॉईल करत द्यायचंय किंवा चिकन शिजेपर्यंत. हे शिजलंय. आता ह्याला मी ड्रेन करून घेते, पाणी वेगळं आणि चिकन वेगळं. याला गार करून आपण श्रेड करून घेतोय. हे असे रेषे काढून घ्यायचे आहेत. हे काढून घेतलेत मी. ह्याला साईडला ठेवते. आता इथे आपण भाज्या परतून घेऊया. पॅनमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घेऊन मोठ्या आचेवरच आपल्याला बटरला थोडंसं मेल्ट होऊ द्यायचंय. मग याच्यात मी हिरवी मिरची घालून घेते, बारीक चिरलेली 2 ते 3 घेतल्या आहेत मी. ह्याला छान परतून घ्यायचंय. बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी 2 मीडियम. यालाही आपण परतून घ्यायचंय, पण ह्याला पूर्ण लालसर भाजून नाही घ्यायचंय, मऊ होऊ द्यायचंय. आणि आलं लसूण पेस्ट घातले 2 टेबलस्पून. हिरवी शिमला मिरची घालून घेते अर्धा कप. लाल आणि पिवळी पण अर्धा कप घालून घेतले मी बारीक चिरून. याला चांगलं असं परतून घ्यायचंय मोठ्या फ्लेमवरतीच. मीठ घालून घ्यायचंय. मीठ चवीनुसार घालायचंय. चिकनमध्ये सुद्धा आपण शिजताना घातलं होतं, त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. आता इथे मी शिजवलेलं चिकन घालून घेते. हे सगळं चिकन आपण याच्यात घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला हवे असल्यास ह्याच्यात तुम्ही गाजर, बीन्स सुद्धा ॲड करू शकता. चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालून घेते. गरम मसाला घालते. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे फार तिखट नसतं, सॉफ्ट टेस्ट असतं ह्याला एकदमच. तर लहान आणि मोठे सगळे खाऊ शकतात. ह्याला मी काढून थंड करून घेते. हे थंड होतंय तोपर्यंत मी व्हाईट सॉस बनवून घ्यायचं आपल्याला. त्यासाठी मी इथे सेम पॅनमध्येच 1 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून बटर घेते. स्लो फ्लेमवरतीच आपल्याला बटर मेल्ट होऊन त्यात मी 3 टेबलस्पून मैदा घालून घेते. मी इथे छोटा चमचा वापरला आहे, त्यामुळे 6 चमचे घेतले आहेत. पण मोठ्या चमच्याने मी 3 टेबलस्पूनच घेतलेले आहेत मैद्याचे. याला लो फ्लेमवरतीच आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. गोल्डन कलर येऊपर्यंत याला भाजायचं आपल्याला चांगलंच. 5 ते 7 मिनिटं ह्याला भाजून झालेत. बघा, ह्याला गोल्डन कलर आलेला आहे. असा फेस यायला लागला की मग आपल्याला त्यात थोडं चिकन शिजवलेलं पाणी जे होतं, जो स्टॉक होता, तो थोडा आणि थोडंसं दूध असं करत आपल्याला ह्याला पेस्ट करून घ्यायची आहे थिक अशी. हे बघा, मी आता इथे थोडंसं चिकन स्टॉक टाकलं होतं. त्याला थिक झाल्यावरती मी आता थोडंसं दूध टाकलं आहे, 1/2 कप एवढं. याला छान असं मिक्स करून घेतलं आहे. बघा, अजून थोडंसं जेवढं होईल तेवढं आपल्याला अशी छान थिक पेस्ट करून घ्यायची व्हाईट सॉसची. गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं घट्ट स्मूथ पेस्ट व्हायला पाहिजे. याने काय होतं, व्हाईट सॉसनी कटलेटला चांगली बाइंडिंग येते आणि सॉफ्ट स्मूथ टेक्स्चर येतं आतून. आता हे थिक झालेलं आहे. गॅस बंद करते आणि ह्याला आपण एका पसरट भांड्यामध्ये, म्हणजे मी परातीमध्ये काढून घेते थंड करायला. ही पेस्ट थंड झाल्यावरच बाकीचं आपण जे मगाशी भाज्या मिक्स केलेल्या ते ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, हे झालंय थंड.
आता ह्याच्यामध्ये मी सगळे मगाशी सौते केलेले भाज्या आपण ह्याच्यात ॲड करून घ्यायचे आहेत. आणि 1/2 किलो मी बटाटा घेतलेला आहे, बॉईल केलेला, किसून घेतलाय. त्याने सुद्धा छान बाइंडिंग येतं. बाइंडिंगसाठी आपण व्हाईट सॉस आणि बटाटा याच्यामध्ये यूज केलेला आहे. ह्याला चांगलं मिक्स करून घेते. आता इथे तुम्ही मीठ जर कमी जास्त असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकताय. कोथिंबीर घालते. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही केवढीही कोथिंबीर घालू शकता. मी अर्धा कप घेतलाय. मीठ कमी होतं त्यामुळे मी थोडं अजून ॲड केलेलं आहे. आता ह्याच्या आपल्याला हवे तशा आकारामध्ये कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत. मी राऊंड आणि ओव्हल शेपमध्ये कटलेट्स तयार करून घेते. हे पहा, हे ओव्हल शेपमध्ये केलं आहे. आता इथे राऊंड शेपमध्ये चपटे करायचे आहेत. हे करून झाल्यावर आपल्याला तासभर तरी ह्याला आपल्याला ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये. हे मी फ्रीझरमध्ये ठेवले होते. हे पहा, आता आपल्याला ह्याला कोट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 अंडी घेतलेले आहेत. छान फेटून घ्यायचं आहे. आणि इकडे मी अर्धा कप आपण जे खिरीला वापरतो ती बारीक शेवया घेतलेली आहे. बारीक चुरून घ्यायची हाताने. ऑथेंटिकली पूर्ण शेवयाच वापरली जाते, पण शेवया टाळूला लागते खाताना आपल्याला. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अर्धा कप अजून ब्रेड क्रम्स असं मिक्स करून घेतलेलं आहे. मीठ टाकून घेते चिमूटभर अंड्याच्या ह्याच्यामध्ये. आता बघा, आपण फ्रीज करून घेतल्यामुळे काय होतंय, ह्याला कोट करताना खूप इझी जातं. एका हाताने मी हे बुडवून घेते ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या हाताने आपण क्रम कोट करून घ्यायचं ह्याला छान असं सगळीकडनं. आणि हे असं ठेवून देते मी प्लेटवरती. तुम्ही हे पॅटीस असं कोट करून फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता. एक एअरटाईट डब्यामध्ये किंवा झिपलॉक बॅग्स येतात त्याच्यामध्ये सुद्धा महिनाभर आरामात राहतात. पण जर तुम्हाला 2 दिवस आधी पार्टी असेल तर तुम्ही हे तयार करून आदल्या दिवशी ठेवू शकता आणि इझिली ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी आपल्याला काढून ह्याला असं तव्यावरती नुसतं फ्राय करायचं आहे. मी इथे मीडियम गॅसवरतीच ह्याला शॅलो फ्राय करून घेते. एक 5 मिनटं आपल्याला ह्याला मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. हे झालेले आहेत. आता ह्याला मी पलटून घेते. वाव, बघा काय भारी कलर आलेला आहे. हे असं आपण दुसरी साईडसुद्धा मीडियम गॅसवरतीच आपल्याला 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा 2 ते 3 मिनटं आपल्याला मध्यम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे. आलटून पलटून घ्यायचं आहे थोडंसं. हे बाहेरून असं मस्त असं क्रिस्पी लागतं आणि आतून ह्याचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट असतं. खूपच छान वाटेल मुलांना. हे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली होती तुमची रेसिपी. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, वाव, काय क्रिस्प झाले आहेत. हे तुम्ही सॉस बरोबर मेयोनीज सोबत खाऊ शकताय. कॉम्बिनेशन खूप छान राहील किंवा हिरव्या चटणी सोबत सुद्धा छान लागते. व्हेज मिनी समोसा जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर बघून घ्या. मी याची लिंक देते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटू नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा.